सारंग सर, तुम्ही फ्रेश होऊन जेवायला बसा. सावली सॉरी, पण मी जेवून आलोय. जेवण आलोय म्हणजे? मला सांगायचं ना जेवण येणार आहात ते. आता जेवण उरेल त्याचं काय करायचं मी? का तुम्ही असं वागता सारंग सर? मस्करी करतोय मी सावली. तुला सोडून जेवीन का मी कधी? हा, पण काय झालंय? अशी शिंग काढून माझ्या अंगावर काय येतेस तू? शिंग काढायला मी गाय आहे का? हो, गरीब गाय आहेस ना तू माझी. बायको आहेस तू माझी, तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मग आता जेवणार आहात की नाही? जेवणार आहे ना, तू पण बस. सारंग सरांना सांगू की नको? नकोच सांगायला, नाहीतर परवा झालं तसंच व्हायचं परत. आधी पुरावा हवा हातात, पण तोपर्यंत उशीर झाला तर मग सांगू का? सांगून टाकते. सारंग सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोल ना. राजकुमार सर आहेत ना? काय काय सावली, माझ्याबद्दल चर्चा करताय? नाही, नाही, मी नाव ऐकलं माझं. नाही म्हणजे तुम्ही अमृता वहिनींना सांगितलं होतं ना की तुम्ही सारंग सरांची वाट बघत होतात तेच. हां, हे अमृताने सांगितलं. करेक्ट. सारंग, मी काय म्हणतो, पाणी घेऊन ये पटकन. जा जा जा. काय? अरे तुला ती 50 लाखाचं सांगितलेलं काय केलंस तू? दादा, मी तुला फोन केला होता, तू फोन नाही उचललास. मग मला असं वाटलं की कदाचित प्लॅन वगैरे चेंज झाला की काय. मी पण तुला फोन नाही केला. मग ठीक आहे, काय हरकत नाही, मी आता बघतो. फक्त एक काय की ते कॅश हवेत, त्यामुळे मला जरा आईची परवानगी घ्यावी लागेल. आईला कशाला इन्व्हॉल्व करतोयस ना सारंग? आता आपण मोठे झालं, बिझनेस आपण सांभाळतोय ना. म्हणजे अरे, आईला मला एक सरप्राईज द्यायचं आहे थोडंसं, म्हणून आईला नको इन्व्हॉल्व करूस यात. तू ठेव ना. अरे, मी काहीतरी वेगळी व्यवस्था करतो. तू जेव. सॉरी.